महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती कायम होती. बडगुजर सरांना विनंती की त्यांनी आरतीचं ताट घ्यायचं आहे. च्या अंगार दरबार झाला गपगार पुढाकार सारणीच मानी इतक्या अचानक एक सरदार उठला. हम लाएंगे शिवाजी को. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व शिवभक्तांचे आपल्या ब्रह्मस्काय सिटीतर्फे सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व महिला भगिनी वर्ग, वरिष्ठ मार्गदर्शक, वर्किंग कमिटी, आलेल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद.
सामर्थ्यवंत, कीर्तिवंत, श्रीमंत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. राजमाता राजजिजाऊंचा विजय असो. पार्वती पदे हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हातिया. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मातीच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीची लगीन लागल, जडली बेडी पीत. लाख संकट झेलून घेई अशी पहा. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची. धन्यवाद सुजय तायडे. सालाबाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गजपती, गणपती, भूपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी, छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमो पार्वती पदे हर हर महादेव. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाने प्रजेवर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची आज जयंती. महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि मग माँसाहेब जिजाऊ माता आणि वडील शहाजी राजे यांच्या स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगत दोघांचा अनुभव, माता भवानीचा आशीर्वाद, मातेचे संस्कार या सर्वांसह वयाच्या 14व्या वर्षी राजांनी पुण्याची जहागिरी सांभाळली. खरं तर आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करत असतो. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. मग काही ठिकाणी तारखेनुसार साजरी केली जाते आणि आज आपण साजरी करत आहोत तिथीनुसार. आज 28 मार्च 2024 रोजी आम्ही ब्रह्मास्कार सिटीतले सगळे जे सदस्य आहोत ते मोठ्या जोशाने आणि थाटामाटात दरवर्षाप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहोत. आणि आज आपण बघू शकता की सर्व ज्येष्ठ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने ते उपस्थित आहे. खरं तर शिवजयंती साजरी करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण पुणेकर म्हटल्यावर ते तर आम्ही खूप आनंदाने करतच असतो.
तर मग आता महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली, आरती झाली. आता हे सर्व ठीक आहे, पण महाराजांचा जर आपण इतिहास जाणून घ्यायचा झाला तर 14व्या वर्षी पुण्याची जहागिरी सांभाळत मावळ्यांच्या साथीने, पराक्रमाने, शर्थीने, गनिमी काव्याने मुघलांना धूर चाळत महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न अथक परिश्रमाने साध्य केले. आणि ही बाब आपणा सर्वांसाठी खरंच खूप म्हणजे स्वाभिमानाची आहे. महाराजांची ओळख फक्त महाराष्ट्रात पुरतं मर्यादित न राहता पूर्ण जगभर महाराजांची ओळख निर्माण झाली आणि त्या निमित्ताने पुण्याचं नावही जगभर झळकत आहे. पण आपण फक्त महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं का? तर नाही. महाराजांच्या आदर्शांचं, त्यांच्या ध्येयाचं, त्यांच्या स्वराज्याच्या धोरणाचं, माता भगिनींना दिलेल्या त्यांना जो मान सन्मान आहे, या सर्वच गोष्टी आपणा सर्वांसाठी आजही खूप मार्गदर्शक आहे. तर आपण महाराजांचा इतिहास पुन्हा आपण त्याची उजळणी करताना या सर्व गोष्टी आपण विचारात घ्यायला हवे आणि आपल्या पुढच्या पिढीला आणि विशेष करून तरुणांनी जर या सर्व गुणांचा अंगीकार केला आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात जर वापर केला तर मग खऱ्या अर्थाने आपण महाराजांना मानवंदना दिलं असं म्हणू शकतो. आणि आज या जयंतीनिमित्त महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करत त्यांना अभिवादन करते. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, माँ जिजाऊ साहेब की काय कल्पना युक्तीची हजी जी जी, काय राज जीवा महाल आल्यात. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, चालू आहे राष्ट्रमाता, राजमाता, ज्यांनी या महाराष्ट्राला एक नाहीतर 2 छत्रपती दिले असे माँसाहेब जिजाऊ, तसेच धर्मवीर संभाजीराजे, आई धर्मवीर संभाजीराजे, साहित्य ज्यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे भारतच नाही तर परदेशात गायले असे अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आई या शब्दाचा अर्थ ज्यांच्याकडे पाहून कळतो अशा अहिल्यादेवी होळकर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी देव दगडत नाही तर माणसात आहे असे आपल्या अभंगातून सांगितले, असे संत गाडगे महाराज, या सर्व महामानवांना प्रथमतः वंदन करतो आणि त्यांच्या कार्यालयी वंदन करतो. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. महाराष्ट्राच्या मातीतील प्रथम मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज या ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करत आहोत. या शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व वर्किंग कमिटी, सर्व सिनियर सिटीजन, सकाळी सगळ्यांची नावं घेतलेली आहे पण आता परंतु सगळ्यांची नावं घेत नाही कारण की काही नावं राहून जातात. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व महिला भगिनी वर्ग उपस्थित राहिल्यात. प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या मी खूप खूप भव्य शुभेच्छा देतो. सह्याद्रीच्या कडेकपाराने पाझर फुटेल, सह्याद्रीच्या कडेकपाराने पाझर फुटेल, डोंगर माथ्याने घाम फुटेल, झाडे झुडपे शहारतील, विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावं लागेल असा रयतेचा राजा, असा मावळ्यांचा राजा, गोरगरिबांचा राजा, जनतेचा राजा, बहुजनांचा राजा, असे असे किती विशेषणे दिले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्द ही पडिते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्द ही पडिते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसो जगती अवघ्या जगाचा छत्रपती, राजा शोभून दिसो जगती अवघ्या जगाचा छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती तोफांचा कडकडाट झाला, सनी चौघडे वाजले, सारे आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी, या सोन्याच्या दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर पगटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर पगटला. बाळ शिवाजींचे लहानपण त्यांचे वडील शहाजीराजे यांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु माँसाहेब जिजाऊंनी त्यांच्यावरती उत्तम प्रकारचे संस्कार केले. बाळ शिवाजींनी त्यांच्या लहानपणातच स्वराज्याचं अवघड स्वप्न पाहिलं.
हे स्वप्न पूर्ण करत असताना अनंत अडचणी आल्या, परंतु महाराज थोडेही डबकले नाही. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, होनाजी फडजण, नेताजी पालकर असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. शहाची चाल गरुडाची नजर, शहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि मावळांचे वर्तन. शहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि मावळांचे वर्तन असेच असावे. मावळांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजास मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.